या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात आलेला माणुसकीचा अनोखा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला. शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने शहर व जिल्ह्यात एकाच दिवशी 14 ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये हजारो गरजू नागरिकांना थेट लाभ मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते 5000 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त वीना पवार, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार किरण बनसोडे, फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मराज गुंडे, राज सलगर, तन्वीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबन या 4 महत्त्वाच्या घटकांवर विशेष भर देण्यात आला. 200 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसला. तसेच 1000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, 300 विद्यार्थ्यांना दत्तक शिक्षण आणि 10 शाळांमध्ये आरो प्लांट व डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महिलांसाठी 200 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून त्यामुळे कष्टकरी महिला वर्गामध्ये नवउत्साह निर्माण झाला. आरोग्य क्षेत्रात 100 गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया, अनाथाश्रमासाठी 50 बेड्स तसेच जनावरांसाठी 100 ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित बालगोपाळांनी अनंत अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केला. संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांचा आज वाढदिवस आहे 9 एप्रिल. हा वाढदिवस शिखर पहारिया फाउंडेशन साजरा करत आहे आणि तो कशा रीतीने साजरा करत आहे तर खूप मोठा माणुसकीचा उत्सव हा इथं आपण साजरा करून हा वाढदिवस आपण साजरा करत आहे. तर शिखर पहारिया फाउंडेशनचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते. शिखर पहारिया फाउंडेशनचं काम बघणारे आपल्या शहरातील धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टिया, तुषार जोगलकर, धीरज कारंडे या सगळ्यांचे मी इथं आभार मानते आणि कौतुक करते. खूप विशेष कार्यक्रम आहे. 4 ते 5 दिवसाचं त्यांचं नियोजन होतं, परंतु कसं असतं की ज्यांना खूप चांगलं काहीतरी करायचं असतं, मनापासून करायचं असतं, गोरगरिबांपर्यंत पोहोचायचं असतं आणि माणुसकीचा महोत्सव साजरा करायचा असतो, त्यांना कुठलाही अडथळा येत नसतो, कारण की त्यांच्या पाठीशी देवबा असतो. 4-5 दिवसाच्या नियोजनातच छोट्या कालावधीतच खूप सुंदर नियोजन इथं केलेलं आहे. तर काय काय करणार आहे ते अनंत अंबानीच्या वाढदिवसानिमित्त शिखर फाउंडेशन जिल्ह्यातल्या 200 विद्यार्थिनींना सायकली देणार आहे, 1000 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देणार आहे, अनाथ आश्रमांना 50 आपले कॉट देणार आहे, म्हणजे बेड देणार आहे. तर माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना ज्या शिलाई काम करू शकतात अशा 200 महिलांना शिलाई मशीन देणार आहेत, त्या रोजगार त्यातनं करू शकणार आहेत. 10 शाळेंना आरो फिल्टर प्लॅन देणार आहे, 10 शाळेंना संगणक संच देणार आहे आणि जे 300 विद्यार्थी आहेत, गरीब आहेत, ज्यांना फी भरू शकत नाहीत, पुस्तकं घेऊ शकत नाहीत, अशा 300 विद्यार्थ्यांना हे दत्तक सुद्धा घेणार आहे. आता उन्हाळा चालू आहे, जनावरांच्या पाण्याची सुद्धा हे सोय करणार आहेत. 100 ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी ते पात्र ठेवणार आहे. मध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारे आणि मुसळधार पाऊस झाला, त्यात काही जणांची घरे पडली, पत्रे निघून गेली. अशा 1000 कुटुंबांना 1000 पत्र्यांचं वाटप करणार आहे. शिखर फाउंडेशन आमचे मार्गदर्शक युवा उद्योजक आदरणीय शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. साधारणतः 14 ठिकाणी आम्ही या उपक्रमाचे आयोजन केलेलं आहे. 5000 कुटुंबांना आम्ही राशनचे किट देतोय.
200 विद्यार्थ्यांना सायकल देतोय, 200 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतोय, 10 ठिकाणी आरो प्लांट देतोय, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 17 लाखाचं साहित्य देतोय. अशा विविध माध्यमातून आम्ही महिलांना असेल, गरजूंना असेल, विविध साहित्य देऊन त्यांचा वाढदिवस जो जनसामान्यासाठी झाला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीने साजरा करण्याचे आमचे आदरणीय मार्गदर्शक श्री शिखर पहारिया यांच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम घेतो. पहिल्यांदा हा उपक्रम म्हणजे अनंत मुकेश अंबानींचा एक वाढदिवस जे आहे पहिल्यांदाच एक गोरगरिबापर्यंत अनंत अंबानी तुम्ही पाहिलं असेल, देशामध्ये विविध माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केलेली आहे. जनमानसामध्ये, गरजू लोकांमध्ये ज्या पद्धतीने आज अवस्था गरिबी आहे तर ती कुठेतरी दूर झाली पाहिजे, जनसामान्याला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे, दिलासा पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून ते काम करतात. त्यामुळे त्यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने गरीब गरजू लोकांना मदत करून साजरा केला गेला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आम्ही उपक्रम केलेला आहे. म्हणजे असे साहित्य मशीन असेल किंवा आरो प्लांट असेल किंवा आनंदाचा शिदा असेल, नेहमी राजकारणीच लोक वाटप करताना दिसतात, हे उद्योजक पहिल्यांदाच वाटप करतात. तुम्ही पाहिलं असेल की विविध माध्यमातून अनंत अंबानी चर्चेमध्ये असतात की त्यांनी इथे मदत केली, तिथे मदत केली. त्यांना सामाजिक कार्याची मुळामध्ये आवड आहे, गोरगरिबीची जाण आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की त्यांचा वाढदिवस अशा चांगल्या पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे की त्याच्यातून लोकांना काहीतरी मदत झाली पाहिजे. गरीब विद्यार्थी असतील त्यांना मदत झाली पाहिजे, जे गरजू लोक आहेत त्यांना मदत झाली पाहिजे, असा त्यांचा एक उद्देश आहे. त्याच्यामुळं त्यांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. गोरगरिबांना जे आहे ना एक वेगवेगळे साहित्य वाटप करावं, ती गोरगरिबांची निवड कशी केली? आम्ही नाही का ह्यांचं सर्वे केलेला आहे. सगळ्यांचं पहिला आम्ही अर्ज मागितलेला आहे त्याच्याकडून. अर्ज घेऊन त्यांची शहानिशा केलेली आहे. शहानिशा करून मग आम्ही हे सगळ्या गोष्टीवरचा निर्णय घेतलेला आहे की आपण त्यांना जेन्युइन जे असतात लोक असतील त्यांनाच आपण देणार आहे. जे खरंच गरजू लोक आहेत त्यांना आपण देणार आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये विभागातले, कोणत्या मतदारसंघातले, असं नाही, काही संबंध नाही. मध्य उत्तर आमच्या काय राजकारणाशी घेणं त्यांना नाही आहे. आम्हाला जे गरीब वाटले, गरजू वाटले त्यांच्यासाठी आम्ही एक हात पुढे केलेला आहे. त्यांच्यासाठी आम्ही मदत करणारे. काय ह्यात दक्षिण उत्तर मध्य असं काही नाही. आमचं एम एकच आहे की आमचे माननीय शिखरदादा आहेत पहारिया साहेब, त्यांच्या आदेशानुसार आम्हाला काम करण्याचं ऑर्डर आलेलं आम्ही त्या हिशोबाने काम करतो. शिखर पहाटे किती येणार का नाही सोलापूर? गोरगरिबांना मदत डायरेक्ट त्यांच्या हाताने मदत करणार नाही. आमचा प्रयत्न आहे त्यांच्या कामामुळं, त्यांच्या बिझनेसमुळं त्यांनी सारखं बाहेरच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते सारखं येणार नाही. पण आम्ही प्रयत्न करू की येत्या पुढच्या 2 महिन्यात आणि शिखरदादा आणि आनंद अंबानीजी यांना आपण सोलापूरला इन्व्हाइट करूया. म्हणजे आता हे जे त्यानंतर ना पुढच्या वर्षीचा वाढदिवस अजून काय वेगळं उपक्रम? नाही, आम्ही ह्यापेक्षा दुपटीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि याचं तुम्हाला सरप्राईज म्हणून मी हे तुम्हाला सांगतो की ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठा कार्यक्रम आपण घेऊया. तुमच्या छोट्या गोजिरा बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य सुरुवात शोधत आहात का? मग आजच या राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूर मध्ये प्ले ग्रुप साठी प्रवेश सुरू झालेत. वयोगट 2 ते 2.5 वर्ष. लहानग्यांसाठी सुरक्षित, आनंदी आणि शिकण्यासाठी प्रेरणादायी असं वातावरण. आमच्या विशेष सुविधा, हवेशीर आणि स्वच्छ वर्गखोल्या, अनुभवी आणि प्रेमळ शिक्षक, इंडोर आणि आउटडोर खेळ, पार्क, मंदिर आणि शैक्षणिक भेटी, CCTV सुरक्षा व्यवस्था, 20 पेक्षा जास्त उपक्रमांनी समृद्ध शिक्षण. तुमच्या बाळाचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढ, सामाजिक कौशल्य, सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती, भाषा आणि बौद्धिक विकास. फक्त 25 विद्यार्थ्यांचा एकच वर्ग, प्रत्येक बाळावर विशेष लक्ष. आजच संपर्क साधा, मर्यादित जागा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 0217 272 37 19. मिसेस दीपाली गळगळी 94 20 48 93 71. प्रवेश प्रक्रिया सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. आमचा पत्ता राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जिथे शिक्षण होतं आनंददायी आणि भविष्य उज्ज्वल.